बघा मित्रांनो, आपण होलो शाफ्टचे प्रॉब्लेम बघणार होतो. काल होलो शाफ्टचे प्रॉब्लेम बघितले. होलो शाफ्ट इज रिक्वायर्ड टू ट्रान्समिट 600 किलोवॅट ॲट 110 आरपीएम. द मॅक्सिमम टॉर्क बीइंग 20% ग्रेटर दॅन द दॅट ऑफ द मीन टॉर्क. द टी मॅक्स इज इक्वल टू 1.2 टी मीन. नंतर द शिअर स्ट्रेस इज नॉट एक्झिट द 63 MPa. अँगल दिलेला आहे 1.4 डिग्री, म्हणजे त्याला रेडियन मध्ये केलं 0.0244. लेंथ दिलेली 3 मीटर. फाइंड द एक्सटर्नल डायमीटर, म्हणजे डीओ काढायचं आणि 3/8 दिलेला आहे के चा रेशो, म्हणजे 0.375. बरोबर ना, 375. आता काय करायचं मित्रांनो, आणि जी दिलेलं आहे 84 जीपीए. 84 जीपीए. सगळ्यात पहिले काय करायचं मित्रांनो, टॉर्क काढायचे. टॉर्क इज इक्वल टू काय असतं, 2π80/60. ही मीन टॉर्क असते. ज्यावेळेस रिलेशन दिलं त्यावेळेस त्याला मीन लिहायचं, म्हणजे आपल्या लक्षात राहतं ते काढायचं. लक्षात, तर टी मीन, तर 60 इंटू टी, सॉरी, पी इज इक्वल टू, पॉवर इज इक्वल टू तर 60 इंटू 600 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 2 इंटू पाय इंटू एन किती आहे, 110 इज इक्वल टू टी मीन. किती येतं टी मीन, 52.08 इंटू 10⁻, 52.08 इंटू 10⁻³ न्यूटन मीटर, म्हणजेच 52.08 इंटू 10⁻6 न्यूटन एम एम. हे झालं मीन टॉर्क. पण आपल्याला लागते मॅक्सिमम टॉर्क. तर टी मॅक्स इज इक्वल टू 1.2 टी मीन. तर 1.2 इंटू 52.08 इंटू 10⁻6 किती येतं हे, 62.49 इंटू 10⁻6 न्यूटन एम एम. 6 एक लक्ष. नंतर आता काय करायचं, टी मीन आपलं टी मॅक्स म्हणजेच मॅक्सिमम टॉर्क इज इक्वल टू काय असतं, π/16 इंटू टाऊ इंटू डीओ क्यूब इन ब्रॅकेट 1 मायनस k⁻⁴. तर 16 टी मॅक्स डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ इंटू 1 मायनस k⁻⁴ इज इक्वल टू डीओ क्यूब. तर डीओ क्यूब इज इक्वल टू 16 टी किती आहे, 62.49 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय पाय इंटू 63 इन ब्रॅकेट 1 मायनस 0.375 ची पॉवर 4 ब्रॅकेट क्लोज 172.73 एम एम. हे आलं डीओ. डीओ आल्यानंतर काय करायचं, डी आय काढायचं. तर डी आय किती आहे, 0.375 ऑफ डीओ. तर 0.375 ने मल्टिप्लाय करायचं. किती येतं, 174 घेतलं तर चालतं, त्याला मल्टिप्लाय केलं तर 174 किती येतं, 5 किती, 65.25 एम एम. 65.25 एम एम. म्हणजे 66 घेतलं तर चालतं. आता बघा मित्रांनो, इथं जी बद्दल डाटा दिलेला आहे आणि एल बद्दल डाटा दिलेला आहे. मग त्याच्यावरून पण आपल्याला टॉर्क काढावं लागेल. आपलं हे काढावं लागेल डायमीटर. तर टी बाय जे इज इक्वल टू जी थिटा बाय एल असतं, माहिती आहे आपल्याला. तर टी आपल्याला काय करायचं माहिती आहे का, सगळे बाकीचे जवळ घ्यायचे, डायमीटर वाला वेगळं करायचं. टी एल डिवायडेड बाय जी थिटा इज इक्वल टू जे. तर जे किती आहे, जे ची किंमत लिहू आपण इथं. जे ची किंमत पाय बाय 32 डीओ रेस टू पॉवर 4 मायनस डी आय रेस टू पॉवर 4. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो,
पाय बाय 64 डीओ रेस टू पॉवर 4 मायनस डी आय रेस टू पॉवर 4 प्लस पाय बाय 64 डीओ रेस टू पॉवर 4 मायनस डी आय रेस टू पॉवर 4 काय असतं जे असतं म्हणजे आय पी हा डबल असल्यामुळे 32 होऊन जाईल कॅन्सल होऊन तर डायरेक्ट लिहू शकता तुम्ही जे नंतर आता टी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे हे पण मॅक्झिमम टॉर्क राईट 62.49 इंटू 10 टू पॉवर 3 लेंथ आहे 3 मीटर म्हणजे 3000 mm नंतर जी किती आहे 84 84 जीपी 84 जीपी 84 इंटू 10 टू पॉवर 3 आणि किती 0.0244 थिटा किती येतं हे पहिले एवढं काढा फास्ट किती आलं 91 इंटू 10 पॉवर 3 हे पहा आता 32 ला वरी घेतलं ह्या 32 ला वरी घेतलं पायला खाली घेतलं हा पायला खाली घेतलं इकडे बघा रे डीओ रेस टू पॉवर 4 जर कॉमन काढलं तर 1 मायनस के रेस टू पॉवर 4 येतं ते डीओ रेस टू पॉवर 4 जर कॉमन काढलं तर 1 मायनस के रेस टू पॉवर 4 येईल तर मग डीओ रेस टू पॉवर 4 हा 91.46 इंटू 10 रेस टू पॉवर 3 इंटू 32 डिवायडेड बाय पाय इंटू 1 मायनस 0.375 पॉवर 4 किती येतं हे आणि फोर्थ रूट काढायचं बरं थर्ड रूट नाही किती 98.31 म्हणजेच 100 घेतलं तर चालतं बरोबर आहे ना क्रॉस चेक करा 100 आहे हे बघा इथं पॉवर 6 आहे थोडं क्लिअर करून घ्या 10 टू पॉवर 6 मग हे किती हे चुकल हे किती पटकन सांगायचे हा 91.46 इंटरेस्ट पॉवर पहिले 3 आलतं ना आता बघा 32 ला वरी घेतलं आणि पायला खाली फेकलं हा डीओ रेस टू पॉवर 4 91.46 इंटू 10 रेस टू पॉवर 6 इंटू 32 डिवायडेड बाय पाय इन ब्रॅकेट 1 मायनस 0.375 ची पॉवर 4 किती येतं बघा बरे आता डीओ किती येतं बघा फास्ट क्यूब रूट काढा आपलं फोर्थ रूट काढायचं फोर्थ रूट फास्ट करा हे आलं देखो दोस्तों आंसर आया 176 mm हा 175 पॉईंट समथिंग येतं तर 176 हा तर डी आय किती आहे 0.375 इंटू 176 किती येतं बघाय ड्यू किती येतं हे 66 एम एम 66 एम एम सिंपल प्रॉब्लेम आहे 4 मार्काला आलेला आहे इथं फक्त 10 पॉवर 3 मुळे गोल झालं तर नीट करून घ्या आता बघा नेक्स्ट
पहा मित्रांनो, a line shaft is to transmit 25 किलोवॅट गिवन डाटा. पॉवर दिलेली आहे 25 किलोवॅट. 25 into 10 raised to power 3 वॅट. रनिंग ॲट 150 आरपीएम. एन दिलेलं आहे 150 आरपीएम. It is driven by the motor placed directly under it by means of belt running 1000 mm diameter. Diameter of pulley 1000 mm. Keyed to the end of the shaft. Keyed to the end of the shaft. The ratio of tight side to the स्लॅक साईड. टाईट साईड म्हणजे काय असतं T1. स्लॅक साईड म्हणजे काय असतं T2. टाईट साईड म्हणजे काय असतं T1. स्लॅक साईड म्हणजे काय असतं T2. तर T1 टू T2 चा रेशो किती आहे 2.5. म्हणजे T1 इज इक्वल टू 2.5 T2. नंतर द सेंटर ऑफ द पुले ई ओव्हरहँग्स. ओव्हरहँग याच्या खाली अंडरलाईन करा. ओव्हरहँग्स ॲट 150 mm beyond the center line of the bearing. Determine the shaft. Determine the determine diameter of shaft if shear stress किती आहे 56 न्यूटन पर mm स्क्वेअर आणि वेट ऑफ द पुले 1.6 किलो न्यूटन म्हणजे 1600 न्यूटन. 1000 ने मल्टिप्लाय करून पहा. आता याच्यात वेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम मित्रांनो. ओव्हरहँग. ओव्हरहँग म्हणलं की असं काढायचं. पुले ही बेरिंग आहे. ह्या बेरिंग पासून किती ओव्हरहँग आहे सपोर्ट पासून पुले इज ओव्हरहँग्स ॲट 150 mm बियॉन्ड द सेंटर ऑफ एंड ऑफ बेरिंग. 150 mm. किती mm आहे 150 mm. आणि पुलेचं डायमीटर किती आहे 1000. हे नाही लिहिलं तरी चालतं. आता इकडे बघा आपल्याला टोटल वेट काढावं लागेल. त्यासाठी T1 T2 काढावं लागेल. सेम मोठ्याल्या प्रॉब्लेम सारखा प्रॉब्लेम आहे. इकडे बघा आता सगळ्यात पहिले तर काय करणार आहे मी टॉर्क काढणार. P इज इक्वल टू 2 पाय NT by 60. तर P into 60 divided by 2 into pi into N is equal to T. तर T is equal to P किती आहे 25 into 10 raised to power 3 into 60 divided by 2 into pi into N किती आहे 150. किती आहे टॉर्क 1591.54 इंटू 10 raised to power काही नाही न्यूटन मीटर. म्हणजेच 1591.54 इंटू 10 raised to power 3 न्यूटन mm. न्यूटन mm. तर खाली टॉर्क आल्यानंतर आपल्याला काय करायचं टॉर्क आल्यानंतर आपल्याला माहिती आहे T1 मायनस T इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू R असतं. तर T1 T2 काढावं लागेल. तर T किती आहे 1591.54 इंटू 10 raised to power 3. याच्यात मागच्या वेळेस सारखं काही रिलेशन दिलेलं नाहीये म्हणून डायरेक्ट टॉर्क घ्यायची. फक्त ती न्यूटन mm मध्ये घ्यायची. 2.5 T2 आहे मायनस T2. R किती आहे डायमीटर किती आहे 1000. रेडियस किती राहील 500. तर किती हे 1591.54 इंटू 10 raised to power 3 डिवायडेड बाय 500 1.5 T2. 2.5 मधून एक गेलं 1.5. तर आता हे किती येतं याचं उत्तर काढायचं त्याला 1.5 ने डिवाइड करायचं. डायरेक्ट T2 सांगा मला. याचं उत्तर काढायचं त्याला 1.5 ने डिवाइड करायचं. किती येतं T2 फास्ट सांगा. हे डिवाइडेड बाय हे केलं की 1.5 ने T2 किती येतं 2122 पॉईंट काय येतं का 2122.05 न्यूटन. पण T1 किती येईल 2.5 ने मल्टिप्लाय करायचं डायरेक्ट 2122.05 किती येतं न्यूटन. T1 T2 आलं
आता वेट ऑफ द पुले काढायचं. टोटल वेट ऑफ द पुले. वेट ऑफ द पुले प्लस T1 प्लस T2. हा, वेट ऑफ द पुले किती आहे आपल्याकडे? वेट ऑफ द पुले 1600 1.6 किलो न्यूटन आहे ना. 1600 न्यूटन 1600 न्यूटन प्लस प्लस हे किती आलेलं आहे? T1 5305.13 आणि 2122.05 किती येतं हे वेट ऑफ द पुले? 90 27.18 बरोबर ना? न्यूटन. इकडे बघा. आता ही ओव्हरहँग आहे मित्रांनो. म्हणजे ही कॅन्टिलिव्हर बीम सारखं आहे. कोणत्या बीम सारखं आहे? आणि कॅन्टिलिव्हरचा फॉर्म्युला काय असतो? WL. W इंटू एल. तर एम कसं काढायचं आता? W इंटू एमचा फॉर्म्युला चेंज होईल बरं इथं. याला आपण WP सॉरी याला W म्हणलंय W म्हणलं. कोणत्या तरी एकाला काहीतरी म्हणत. W इंटू एल. तर W किती आहे? 9027.18 इंटू एल किती आहे? लेंथ किती आहे? लेंथ 150. किती येतं हे? लेंथ फक्त त्या ओव्हरहँगची घ्यायची. किती? 1.35 टू 10 6 न्यूटन एम. हे झालं कारण लेंथ BMM मध्ये म्हणून न्यूटन एम. आता तुम्हाला माहिती आहे इक्विव्हॅलेंट टॉर्क काढावा लागेल. अंडर रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. तर इक्विव्हॅलेंट टॉर्कचा फॉर्म्युला आहे. टी किती आहे मित्रांनो आपल्याकडे? टी सांगा फर्स्ट. 54 इंटू 10 चा स्क्वेअर प्लस 1.35 इंटू 10 चा स्क्वेअर. किती येतं हे इक्विव्हॅलेंट टॉर्क? इक्विव्हॅलेंट टॉर्क किती येतं फास्ट सांग. 2.08 इंटू 10 न्यूटन एम. टीई आलं. टीई आल्यानंतर टीई इज इक्वल टू काय असतं? 5/16 इंटू टाऊ इंटू डी क्यूब. तर 16 इंटू टीई डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ इज इक्वल टू डी क्यूब. तर डी क्यूब इज इक्वल टू 16 इंटू टीई किती आहे? 2.08 इंटू 10 6 डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ किती आहे रे? 56 आहे का? टाऊ किती आहे? 56. 57.40 से 58 किंवा 60 झालं. समजलं व्यवस्थित? हा, हे झालं ओव्हरहँगचं. अजून एक दोन घेऊ ओव्हरहँगचे.